नमस्कार मंडळी, फूडी संगीता या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण अतिशय हेल्दी आणि टेस्टी अशा मोड आलेल्या कडधान्याच्या 2 रेसिपी पाहणार आहोत। त्यामध्ये मोड आलेले चणे आणि मोड आलेले मूग ह्याचा आपण आज सॅलड बनवणार आहोत। अतिशय हेल्दी आणि टेस्टी अशा रेसिपीज आहेत, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी मोड आलेले मूग घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आपल्याला हे उकडून घ्यायचे आहेत। तुम्ही साहित्य बघू शकता मी इथे काय काय घेतलेलं आहे ते। अतिशय हेल्दी, टेस्टी आणि झटपट बनणारी ही रेसिपी आहे। जर तुम्ही वजन कमी करत असाल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। खूप हाय प्रोटीन अशी ही रेसिपी आहे। तर इथे मी सगळ्यात अगोदर आपण कृती पाहूयात। इथे मी उकडलेले मूग घेतलेले आहेत, त्यामध्ये चिरलेला कांदा, त्यानंतर टोमॅटो, त्यानंतर बीट मी यामध्ये टाकते। आता चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे। त्यानंतर मी इथे थोडंसं मीठ, चवीप्रमाणे लाल तिखट आणि थोडासा चाट मसाला घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, चवीप्रमाणे इथे घेऊ शकता। त्यानंतर इथे मी चिरलेला पुदिना आणि चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकते। त्यानंतर एक मी लिंबू पिळून टाकलेला आहे, लिंबामुळे चव फार छान लागते। आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही हे मोड आलेल्या कडधान्यांचं सॅलड ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकता किंवा इव्हिनिंग स्नॅक्समध्ये सुद्धा खाऊ शकता किंवा लहान मुलांना तुम्ही टिफिन बॉक्समध्ये सुद्धा हे देऊ शकता। अतिशय हेल्दी रेसिपी आहे। तर अशा प्रकारे आपलं मोड आलेल्या मुगाचं सॅलड तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण मोड आलेल्या चण्याचं सॅलड पाहूयात। इथे मी सगळं साहित्य चिरून घेतलेलं आहे। इथे मी मोड आलेले चणे आणि थोडासा बटाटा मीठ टाकून उकडून घेतलेला आहे। साहित्य मी तेच घेतलेलं आहे जे आपण अगोदर वापरलं होतं मोड आलेल्या मुगासाठी। सेम तेच साहित्य इथे मी घेतलेलं आहे, फक्त ह्यामध्ये मी ॲडिशनल असा बटाटा ह्यामध्ये उकडून घेतलेला आहे। आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मोड आलेले चणे, त्यानंतर त्यामध्ये चिरलेला बटाटा ह्यामध्ये मी मिक्स करते। दोन्हीही हाय प्रोटीनच्या रेसिपीज आहेत, तुम्ही नक्की ट्राय करा। इथे मी चिरलेली काकडी घेतलेली आहे, त्यानंतर चिरलेला कांदा। तुम्ही ह्याच्यामध्ये ॲडिशनल भाज्यासुद्धा टाकू शकता, कॉर्न टाकू शकता किंवा सिमला मिरचीसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता, त्यानेसुद्धा फार छान चव येते। त्यानंतर इथे मी चिरलेला बीट थोडासा लांब चिरून घेतलेला आहे, तो टाकलेला आहे। त्यानंतर चिरलेली कोथिंबीर आणि चिरलेला पुदिना ह्यामध्ये मी ॲड केलेला आहे। अगदी आपल्याला सेम कृती करायची आहे इथे। आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ, त्याच्यानंतर लाल तिखट आणि चाट मसाला आपल्या चवीप्रमाणे आपल्याला ह्यामध्ये टाकायचा आहे। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पुन्हा आपल्याला एक लिंबू पिळून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपलं हे चण्याचं चाटसुद्धा तयार झालेलं आहे। अतिशय हेल्दी आणि टेस्टी अशा या रेसिपीज आहेत। लिंबू पिळून घेते मी। अशा प्रकारे आपल्या दोन्ही रेसिपीज तयार झालेल्या आहेत। मोड आलेल्या चण्याचं सॅलड आपलं तयार आहे। जर रेसिपी आवडल्या दोन्हीसुद्धा तर तुम्ही नक्कीच रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी फूडी संगीता चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत थँक्यू।